नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाबद्दल माहिती, ज्यामध्ये मुंबई हैदराबाद HSR मार्ग नकाशा, प्रकल्पाची एकूण लांबी, लागणारा प्रवास वेळ व बुलेट ट्रेन सुरक्षितता या महत्त्वपूर्ण घटकांबद्दल जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपण 2000 सबस्क्रायबर्स पासून खूप जवळ आहोत। तर चला मित्रांनो, आता वळूयात व्हिडिओकडे। तर मित्रांनो, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी सध्या सविस्तर अभ्यास सुरू असताना मूल्यांकनामध्ये माती परीक्षण, मालमत्ता संपादन आणि जमिनीची आवश्यकता यासारख्या महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होतो। हा सर्व समावेश अभ्यास सविस्तर प्रोजेक्ट अहवाल तयार करण्यावर पूर्ण होईल, ज्यामुळे पुढील प्रगतीचा मार्ग मोकळा होईल। मुंबई हैदराबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प हा 767 किलोमीटर प्रस्तावित हाय स्पीड रेल्वे मार्ग आहे, जो मुंबई, पुणे आणि हैदराबादला महाराष्ट्र आणि तेलंगणामधील 11 स्थानकांद्वारे जोडेल। ज्या प्रकल्पाच्या खर्चावर अद्याप अंतिम निर्णय घेणे बाकी आहे। भारत सरकारने 2019 मध्ये नियोजित केलेल्या 6 नवीन हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरपैकी हा 5वा आहे, ज्यासाठी प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यासाठी ऑक्टोबर 2020 मध्ये मूलभूत निविदा प्रक्रिया सुरू झाली। आता जाणून घेऊयात या मार्गाची सारणी। मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर प्रमुख द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफील्ड क्षेत्रांसह धावण्याची योजना आहे आणि कॉरिडॉरच्या बाजूने विविध शहरांमध्ये हायस्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी मध्यवर्ती शहर रस्ते नेटवर्कच्या वायर रस्त्यांमधून जाऊ शकते। लाईनच्या मुंबईच्या टोकाला लाईनची नवीन सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर ठाण्यापासून सुरू होणे अपेक्षित आहे आणि 508.17 किमी मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या पॅकेज C3 पासून शाखा बंद होईल। 767 किलोमीटरचे महत्त्वपूर्ण अंतर कव्हर करून हा हाय एलिव्हेटेड अंडरग्राउंड आणि 8 ग्रेड रूपांतर करण्याचा आहे। स्थानकांची संख्या 11, 10 नवीन स्टेशनची नावे: मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, शक्यतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असेल, लोणावळा, पुणे, कुरकुम दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कुलबर्गी, जहिराबाद आणि हैदराबाद ही असतील। या प्रकल्पाची किंमत: भाड्याची रचना अद्याप निश्चित झालेली नाही, परंतु भारतीय रेल्वेच्या सध्याच्या सेवेवर सध्याच्या प्रथम श्रेणी AC भाड्याच्या 1.5 पट असणे अपेक्षित आहे। लाईनची अधिकृत भाडे रचना, किमती आणि नियम व्यावसायिक ऑपरेशन सुरू होण्याच्या अगदी जवळ निश्चित केले जाण्याची अपेक्षा आहे। तर आता आपण जाणून घेऊयात की किती वेळात होणार प्रवास पूर्ण। तर मित्रांनो, मुंबई हैदराबाद हायस्पीड रेलमध्ये कमाल वेग 350 किमी प्रति तास, ऑपरेशनल स्पीड 320 किमी प्रति तास, सरासरी वेग 250 किमी प्रति तास, ट्रॅक गेज, मानक गेज 1435 मिमी, सिग्नलिंग DSATC, ट्रेन क्षमता 750 प्रवासी, ट्रॅक्शन 25 kV AC ओव्हरहेड कनेक्टरी। आता जाणून घेऊयात सुरक्षिततेबद्दल। भूकंप झाल्यावर आपोआप ब्रेकिंगसाठी त्वरित भूकंप शोध आणि अलार्म सिस्टीम करणार आहे। हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरचा विकास भारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांसाठी एक महत्त्वपूर्ण भरारी दर्शवतो। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी जपानसोबत सुरू असलेल्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय भागीदारीचे मूल्य दाखवून दिले आहे, ज्यामुळे देशाच्या हायस्पीड रेल्वे नेटवर्कच्या विस्ताराला गती देण्यासाठी तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक सहाय्य मिळत आहे। तर मित्रांनो, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेनबद्दल तुमचे काय विचार आहेत ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।